पहिलं प्रेम मराठी कथा भाग 1. नेहा. अजय, मला एक इंग्लिश पिक्चर पाहायचा आहे. खूप ट्रेंडिंगवर आहे. सगळे बघतायत. आपणही जाऊयात ना? अजय थोडा हसतो आणि म्हणतो, इंग्लिश पिक्चर? पण नेहा, मला जास्त समजणार नाही ग. आणि तिकीट पण महाग असतं ते. नेहा लाडीकपणे हसते आणि त्याचा हात हात थोपटते आणि बोलते, अरे समजलं नाही तरी चालेल, मी आहे ना तुला एक्सप्लेन करायला. आणि कधीतरी स्वतःसाठी पण खर्च करायचा असतो ना. अजय तिच्याकडे प्रेमाने बघतो. तिचं हसणं त्याच्यासाठी सर्वस्व असतं. ठीक आहे बाबा, तुझ्यासाठी काय पण, असं तो म्हणतो. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण आणि मैत्रिणीचा मित्र येणार असतो. त्या एका होकारामागे अजयचा मोठा संघर्ष असतो. कॉलेज करून घर चालवण्यासाठी अजय MIDC मध्ये काम करणारा एक सर्वसामान्य तरुण. दिवसभर मशिनरीचा आवाज आणि कष्टाचं काम. पण नेहाची ही छोटीशी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने भर उन्हात ओव्हरटाईम केला होता. घराचा खर्च भागवून पायपीट करून त्यांनी ते पैसे कमवले होते, फक्त नेहाच्या चेहऱ्यावर ते हसू पाहण्यासाठी. दोघेही थिएटरच्या बाल्कनीत बसलेले होते. कथा खूप सुंदर आहे. आवडल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या पुढचे भाग पण. बाल्कनीत बसलेले आहेत. स्क्रीनचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडतोय. अजय थोडा थकलेला पण समाधानी दिसतोय. नेहा शिट्ट्यांचा आणि संगीतांचा आवाज ऐकून एक्साइड होते. वाव अजय, बघ ना, किती भारी आहे ना हे सगळं. थँक्यू सो मच. अजय फक्त तिच्याकडे बघून हसतो. अजयला खूप काही बोलायचं असतं, पण त्याची हिंमत होत नव्हती. त्याच्या मनात विचारांची घालमेल सुरू होती. दुसरीकडे नेहाची मैत्रीण मनसोक्त पिक्चरचा आनंद घेत होती. पिक्चर संपला आणि ते 4 जण थिएटरच्या बाहेर आले. पण अजयचे मन काय शांत होत नव्हते. त्याने त्याने एक निर्णय घेतला. अजयच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. एक दिवशी संध्याकाळी अजय नेहाला त्याच MIDC जवळ एका छोट्या टेकडीवर घेऊन जातो, जिथून संपूर्ण शहराची लाईट चमकताना दिसत असते. नेहा हसत म्हणते, अजय, आज अचानक इथे का आणलंस? आणि आज तुझा ओव्हरटाईम नाहीये का? अजय गंभीर पण शांत स्वरात म्हणाला, नेहा, आज ओव्हरटाईम नाही, आज आयुष्याचा हिशोब करायचा आहे. नेहा, मी एक साधा MIDC मध्ये काम करणारा मुलगा आहे. माझ्याकडे तुला द्यायला खूप मोठे बंगले किंवा महागड्या गाड्या नाहीत. माझं आयुष्य कष्टात जातं आणि माझा पगारही मर्यादित आहे. नेहा काही बोलणार इतक्यात अजय म्हणतो, पण एक गोष्ट मी तुला नक्की देऊ शकतो, ती म्हणजे विश्वास. गेल्या महिन्यात जेव्हा आपण तो पिक्चर पाहायला गेलो होतो, तेव्हा मला समजले की माझ्या कष्टाचं सार्थक फक्त तुझ्या हसण्यात आहे. मला आयुष्यभर तेच हसू पाहायचं आहे. अजय खिशातून एक छोटी अंगठी काढतो. अजय गुडघ्यावर बसतो नेहाच्या समोर. नेहा, या अंगठीची किंमत कदाचित कमी असेल ग, पण यात माझ्या भावना खूप मोठ्या आहेत. माझ्या आयुष्याचा ओव्हरटाईम तुझ्यासोबत घालवायचा आहे. मला आवडेल. नेहा, लग्नानंतर माझं घर आणि माझं आयुष्य सावरशील का? विल यू मॅरी मी? आणि आता हे ऐकून नेहा जोरजोरात उड्या मारत मोठ्याने हसत म्हणते, किती वाट पाहायला लावली तू मला. किती दिवसांपासून मला तुझ्या तोंडून हे शब्द ऐकायचे होते. अजय, मला महागड्या हिऱ्याची गरज नाहीये रे. तुझ्या या घामाच्या पैशातून घेतलेल्या अंगठीची चमक जगातल्या कोणत्याही दागिन्यापेक्षा जास्त आहे. हो, मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे. पण थांब, हे जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. खरा ट्विस्ट तर आत्ता पुढे येणार आहे. तर जाणून घ्या, ही कहाणी अजून पण पुढे आहे. अशाच नवनवीन कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही दिवस खूप प्रेमात गेले. नेहा आणि अजयचं नातं कॉलेजमध्ये आदर्श मानलं जायचं. पण म्हणतात ना, बायाचं जग जितकं जवळून दिसतं तितकं ते मनाला भुलवायला लागतं. नेहाच्या मैत्रिणीने मित्र मोठे श्रीमंत होते. कोणाकडे महागडी गाडी होती, तर कुणी दर विकेंडला मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करायचे. हळूहळू नेहाच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होऊ लागली. नेहा तिच्या मैत्रिणींसोबत कॅफेमध्ये बसली होती. तिथे मैत्रिणींचे मित्र महागड्या भेटवस्तू देत होते. एक मैत्रीण म्हणाली, अगं नेहा, बघ ना, राहुलने मला हा नवीन आयफोन गिफ्ट दिला आहे. तुझा अजय अजूनही त्याच MIDC मध्ये ओव्हरटाईम करतोय का?
मैत्रीण दुसरी म्हणाली, कधीतरी आम्हाला पण मोठ्या ठिकाणी फिरायला ने ग, की अजूनही त्या जुन्या स्प्लेंडरवर फिरताय तुम्ही दोघं? नेहा काहीच बोलत नाही, पण तिच्या मनात अजयच्या साधेपणाबद्दल आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल एक प्रकारची भीती निर्माण होते. एक एके दिवशी संध्याकाळी अजय नेहमीप्रमाणे उत्साहात नेहाला भेटायला जातो. त्याच्या हातात तिच्यासाठी एक साधं गुलाबाचं फूल असतं. अजय हसत म्हणतो, नेहा, आज कामात कामावर खूप कामाचा ताण होता ग, पण तुझा विचार केला आणि हे फुल घेतलं. नेहा फुल न घेता चिडखोर स्वरात म्हणले, अजय, कधीपर्यंत हे असंच चालणार आहे? गुलाबाच्या फुलांनी पोट भरत नाही रे. माझ्या मैत्रिणी बघ कुठे कुठे फिरतात, काय काय घेतात, आणि आपण अजूनही त्याच साध्या गोष्टीवर अडकलोय ना. अजय स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यांमधलं हसू मावळतं. त्याला समजत नाही की ज्या नेहाने त्याचं कष्ट कौतुकाचं वाटायचं, तिलाच आता त्याचा साधेपणा टोचू लागला होता. अजय शांतपणे म्हणाला, नेहा, मी मेहनत करतोय ना, मग आज ना उद्या आपल्याकडेही सगळं असेल. पण मला वाटलं होतं तुला माझं प्रेम आणि मेहनत पुरेशी आहे. नेहाचे ते शब्द अजयच्या मनाला एखाद्या जखमेसारखे लागले होते. पण अजय चिडला नाही, कारण त्याला माहिती होतं की नेहा वाईट नाहीये, फक्त बाहेरच्या झग झगमगाटाकडे तिने डोळे दिपले आहेत. अजयने नेहाचा हात हातात घेतो. नेहा अजूनही रागात दुसरीकडे बघत असते. अजय म्हणतो अतिशय शांत स्वरात, नेहा, तुला वाटतंय ना की मी तुला त्या महागड्या गोष्टी देऊ शकत नाही? तुझं बरोबर आहे. आज कदाचित माझ्या खिशात तितके पैसे नसतील, पण माझ्या मनगटात कष्ट करण्याची ताकद अजूनही आहे. नेहा, मी तुला आज एक वचन देतो. थोडा वेळ दे मला. मी तुला मी तुला त्या सगळ्या गोष्टी देईन ज्या तू आज हेवा वाटून घेतेस, पण त्या गोष्टी मिळवताना मला तुझा हात हवा आहे, तुझा राग नाही. कॉलेजचे ते सोनेरी दिवस कधी संपले ते दोघांनाही कळलं नाही. शेवटच्या पेपरनंतर कॉलेजच्या गेटवर उभं असताना दोघांच्याही डोळ्यात एक वेगळीच भीती होती, भविष्याची आणि एकमेकांपासून दूर जाण्याची. अजय आणि नेहा कॉलेजच्या त्याच बाकड्यावर बसले आहेत जिथे त्यांनी तासनतास गप्पा मारल्या होत्या. नेहाचे डोळे भरून येतात. अजय, उद्यापासून हे कॉलेज, हे कॅन्टीन आणि आपला हा बाकडा काहीच नसेल रे. एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे प्रॉमिस करून दोघेही एकमेकांचा निरोप घेतात. विराहाचे काही महिने गेले होते. अजय रात्रंदिवस कष्ट एकाच आशेवर काम करत होता की एक दिवस तो नेहासमोर अभिमानाने उभा राहील. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. काम करत असताना त्याचा फोन वाजतो. नेहाचा फोन असतो. अजय आनंदाने फोन उचलतो. त्याला वाटलं होतं की नेहा भेटायला बोलवते. अजय, हॅलो नेहा, कशी आहेस ग? किती दिवसांनी फोन केलास? मी तुझीच बघत होतो. दुसऱ्या बाजूला शांतता असते. फक्त नेहांच्या हुंदक्यांचा आवाज येत असतो. नेहा रडत म्हणते, अजय, मला माफ कर रे. मी खूप प्रयत्न केला, पण घरच्यांसमोर माझं काहीच चाललं नाही. माझ्या बाबांनी माझं लग्न ठरवले. पुढच्या महिन्यात माझी सोयरीक आहे. अजयच्या हातातील पाना खाली पडतो. मशीनचा आवाज येतो. कानात घुमू लागतो. त्याला सगळं शून्य वाटतं. अजय 2 दिवस सुन्न होता. तिसऱ्या दिवशी त्याने डोळे पुसले. रडून नेहा मिळणार नाही, तिला मिळवण्यासाठी लढावं लागणार होतं. त्याने ठरवलं की नेहाचं लग्न अशा ठिकाणी होऊन द्यायचं नाही जिथे तिचं मन नाही. तो थेट नेहाच्या घरी जातो आणि तिच्या वडिलांना भेटतो. बाबा, मला माहिती आहे मी तुमच्या अपेक्षा इतका श्रीमंत नाही, पण मी इतका कष्टाळू नक्कीच आहे की नेहाच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. ही बघा माझ्या कामाची प्रगती. हा माझा पुढचा 5 वर्षांचा प्लॅन. अजय, तुम्ही त्याच्यासोबत लग्न करत आहात. त्याच्याकडे वडिलांची संपत्ती असेल, पण माझ्याकडे माझ्या स्वतःच्या हाताने कमावलेलं स्वप्न आहे. मला फक्त एक संधी द्या. जर मी तिला सुखात नाही ठेवलं तर मी स्वतः दुसऱ्या हातात तिचा हात देईल. नेहाचे बाबा बोलतात, मी नेहावर जबरदस्तीने माझे निर्णय लादणार नाही. असे मी कधीच करत नाही. नेहाचे वडील नेहाला बोलावून घेतात आणि नेहाला बोलतात, नेहा, या मुलाने तुझ्यासाठी स्वतःला झिजवलंय हे आज मला समजलं. तो म्हणतोय की तुला सुखात ठेवेल. मला सांग, तुला या अजय सोबत लग्न करायचं आहे की तुझं जे काही उत्तर असेल ते मला मान्य असेल? पण नेहाचे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का पोहोचतो. नेहाने अजयच्या प्रेमाचा त्याग केला की हा कोणता नवा प्लॅन आहे? अजयची जिद्द नेहाच्या या एका उत्तराने कायमची संपणार आहे का? काय अजय आणि नेहाच्या प्रेमात तिसरा कोणीतरी असेल?
आणि नेहाच्या मनात असं काय दडलंय ज्याची अजयला पुसटचीही कल्पना नाही. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटी बटन दाबा म्हणजे पुढचे भाग जाणून घेता येतील. धन्यवाद.